विनाकारण बघा कसं घेऊन आलाय वाजायला. आम्ही सोयाबीनला येडा करायला आलो तर ते तसलं वाजायला घेऊन आलाय रानात. म्हणजे ते नाही का कुत्रे मांजरं जागा व्हायचं काम तसं करायला लागलास तू येड्यागत, आहे का नाही? हे कोण वाजत असतं वय रे. तर आम्ही आज आवरी आलो आमच्या रानामध्ये माळावर फिरायला. सोयाबीन बघा आलतो का सोयाबीन कशी आली म्हणून. आम्ही फिरायला आलो तरी मम्मी बघा गवत काढती, सारखं दिवसभर काम काम करते. अरे फिरायला आलात म्हणून काय येडा करायला आल्याच्या नंतर तरी पण काम करायला होतं ना. बांधाने बघ ना किती गवत झाले, काढावंच लागेल ना. कारण शेतकऱ्याला येडं तेवढंच असतंय. गवत कुठं काय झालं का काढायचं खुरपायचं, त्याच्याशिवाय पर्याय का नाही. हे काही मित्रांनो ही आमची सोयाबीन आहे का थोडा उशीर झाली पेरायला, पण चांगली आली का नाही सांगा. कारण आमचे बैल ऐकले होते त्यामुळे पेरायला बी उशीर झाला. लय दाट बी नाही आली पण उगली आहे ह्याच्यामुळे. उशिरा पेरण्यात आली, उशिरा पेरल्यामुळे जरा हे झाली, पातळ बी झाली. वल नव्हती पेरल्यावर. हा वल नव्हती पण नंतर पाऊस आला की असं थोडी. पण ते उगतानीच पातळ उगली, म्हणजे पेरतानीच झाली असून पातळ आली जरा पेरतानी. हे बांधाल तर असलं गवत होते लगेच, जरा पाऊस पडला की गवत बांधला तर गवतच होत असेल दरवर्षी बी पडलं. कारण रानात नाही एवढं आता सोयाबीन मध्ये, कारण ते औषध फवारणी त्याच्यामुळे कमी आहे जरा. पेरतानाच औषध फवारले त्यामुळे राहणार नाही, पण बांधावलंच आहे. ते बांधायला असतं गवत कडे उगले ना बीच. ही आमची रोडच्या खालची वाटणी. आता आम्ही वरी चाललो, वरी पण वाटणी आहे ना, त्या रोडच्या वरी आमची वाटणी आहे. तो वरी गेल्या दाखवतो तुम्हाला मी. तर ही आमची खालची वाटणी, ती वरची छोटी वाटणी सगळ्यात आमची शेवटची वाटणी. म्हणजे तिथं आमचं हे आहे ना वानगा फाटा, तिथं थोडा त्यावरी थोडा वानगा फाटा आहे. तर मी रस्तेवाला आहे. ह्या काही रोडवरची वाटणी आहे. ही आमची मागची दिसते काही, ही ती आमची वाटणी. लयच पातळ उगली. इतकी पातळ कशी उगली काय नो, बघा ना किती पातळ उगली. सोयाबीनच नाही उगली कसं काय नो. आपण पेरल्यापासून आम्ही बघितलीच नाही, आज पहिल्यांदाच बघायला आलो सोयाबीन. कारण जसं पेरलंय आता उगली किती मोठ्याला खुरपायला आलं तरी आलं नाही. कारण चालायचं पण थोडं लांब आहे त्याच्यामुळे कधीतरी येत होतो आपण इथलं वरी. लांब झाली लय पातळ लय म्हणजे लय. बैल पण नाहीत पेरायला सांगितलं असतं तर बैल ऐकलेत ना आता. इथं खांबा होता ना वाटतं. हां इथे खरं खंबेच निघले. इथं असे खंबे होते, खंबे काय झाले तिकडे आहे खांबा, तिकडे आहे इकडे इकडे कसं तेच खांबे इकडे होते असे लाईटीचे. गायब झाली का. मी आणि कृष्णा दोघं पण इथं. तर सोयाबीन जरा पातळच उगवली, कारण पेरल्यापासून आम्ही दोघं पण कुणीच वरी आलं नाही. ते पण नाही आलं आणि मी पण नाही. तर वाज येतो का रे, सारखं डोकं दुखत सारखं वाज येतं. अहो काय हा परेशान करतो दिवसभर बी, ऐकत पण नाही सांगितलेलं एक काम टक टक. तर पेरल्यापासून आलोच नव्हतं तर आम्ही दोघं पण आज आलोच ना बघायला. तर पातळ झाली सोयाबीन, कारण खाली पण कापूस उशिरा लावला त्याच्यामुळं खुरपण चालू, वर येणंच होत नव्हतं. ते यायला पण लांब आहे ना त्याच्यामुळं. तर आज आलोत पाहिली सोयाबीन. तर जरा म्हणजे पातळ पण आहे आणि लई उंच पण नाही ना वाढली. तर तुमच्याकडे कशी सोयाबीन आहे आमची तर अशी बघा, कारण लई मोठी मोठी झालेलीच नाही आहे अजून. हे बघा अशी. तर कारण दिवस मावळ आहे आता घरी जायला, घरी चाललो. तर आलं तर येडा करायला, कारण वरी आल्याच्या नंतर बांधाच्या गवत पण लय झालं तर ते गवत पण काढलं. म्हणलं चला आता जाऊ घरी, कारण आता उशीर झाला कवर थांबव. जास्त मध्ये नाही गवत, कारण ते सोयाबीन पेरताना ट्रॅक्टरने पेरलेले त्याच्यामुळे तणनाशक पण फवारलेले. तर जास्त गवत नाही, पण फक्त कडीने आहे. ते बी आज मोठं मोठं उपटीलं आहे. आज नाही एखाद दिवस म्हणजे ते कोळपीला डुबिल्याच्या नंतर ते हे करता येईल ना. कारण आमच्याकडे कोळपीला म्हणतात, डुबीला तुमच्याकडे काय म्हणतात काय माहिती. कुणाकडे कोळपीला म्हणतात, कुणाकडे डुबीला म्हणतात. तर आमच्याकडे डुबीला म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा. हे बघा अशी सोयाबीन आहे. चांगली का रे, छान आहे जो.